नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी पांडुरंग कोंडामंगले, वय अवघे 32 वर्ष, बाह्यतः सर्वसामान्य नागरिक, कटिंग दुकान चालविणारा, मात्र आतमध्ये दडलेली क्रूर मानसिकता आता उघड झाली आहे. पांडुरंग कोंडामंगले याला 3 अपत्य आहेत. 3 दिवसांपूर्वी त्याने पत्नीला साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे सांगितले आणि आपल्या 7 वर्षांच्या चिमुकल्या मुलीला प्राची कोंडामंगलेला सोबत घेतले. मात्र ही यात्रा मृत्यूकडे जाणारी शेवटची ठरली. तेलंगणा राज्यातील बोधन रोडवरील काटापल्ली परिसरात असलेल्या कॅनलमध्ये पित्याने स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला निर्दयपणे फेकून दिले. यानंतर आरोपी एकटाच घरी परतला. इकडे कॅनलमध्ये एका चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात संशयाची सुई थेट मुखेड तालुक्याकडे वळली आणि अखेर मुखेड शहरातून पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरीही 2 शक्यता चर्चेत आहेत. एकीकडे आर्थिक विवंचना तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणूक. पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. 3 अपत्य असल्याने 3रे अपत्य निवडणुकीत अडचण ठरू नये म्हणूनच त्याने मुलीचा बळी दिल्याची भीषण चर्चा मुखेड तालुक्यात रंगली आहे. खरं कारण काय हे आता पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान या घटनेने नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय.